पण कोचिंग शिवाय एमपीएससी पास होऊ शकतं का आणि त्याचं नियोजन कसं करायचं? कोचिंग शिवाय परीक्षा पास होऊ शकतं का? काही अंशी उत्तर होय देता येईल आणि बहुतांशी नाही देता येईल असंही सांगता येईल. ते दोन्हींची उत्तरं मी तुम्हाला सांगतो. आजपर्यंत जगातले सगळे मोठे योद्धे घ्या, सगळे मोठे विचारवंत घ्या, त्यांनी कोणाकडून तर मार्गदर्शन घेतलंय म्हणून ते त्या पदावरती आहे. पहिली गोष्ट, आजपर्यंत आपला क्रायटेरिया आपण पाहिला पहिली ते पदवीपर्यंतचा, तर तिथे रचनाच अशी केली आहे. कुठल्याही देशामध्ये पहा, अगोदर शिक्षक शिकवतात, मग परीक्षा, मग ते मार्गदर्शन आपल्याला कळतं, परीक्षा कशी असणार आहे हे आपल्याला कळतं आणि मग त्या दृष्टिकोनातून आपण तयारीला सुरू करतो. मग याच्यामध्ये जर तुम्ही विचार केला तर एक गोष्ट लक्षामध्ये घ्यायची की तुम्हाला मार्गदर्शनाची गरज आहे, कारण दिशा दाखवणारा पाहिजे, अनुभवी माणूस पाहिजे, गुरु लागेल, कारण तो तुम्हाला तुमच्या मार्गात पुढे जे येणारे अडथळे तो अडथळे सांगेल आणि विना अडथळ्यासह तुम्हाला तिथे नेऊन ठेवण्याचा प्रयत्न करेल. पण याच्यामध्ये ही पण गोष्ट आहे की प्रॉपर गायडन्स मिळवणं गरजेचं आहे.